अखेर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 8वा हप्ता पाठवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 8वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. सर्वात मोठी घोषणा झालेली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्याच्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत. नियोजन प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा झाल्याच्या नंतर आता 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे. तर बघा सर्वात मोठी अपडेट, महिलांना 7व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आज दिनांक आहे 1 फेब्रुवारी. आता जानेवारी महिना संपलेला आहे आणि फेब्रुवारी महिना आजपासून सुरू झालेला आहे. आज तारीख आहे 1 फेब्रुवारी, वार आहे शनिवार आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे 26 जानेवारीच्या अगोदरच. ठीक आहे, 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलांना पैसे मिळालेले आहेत. आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता तर जमा झालेला आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होणार आहे. जमा करण्याबाबत आता हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरण होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे. सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. सर्वात अगोदर माहिती आपण युट्यूब वरती देत आहोत. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा लाडक्या बहिणींना आता 7वा हप्ता मिळालेला आहे. तुम्हाला 7वा हप्ता जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा मेसेज सुद्धा आलेला असेल. 7वा हप्ता जमा झाल्याच्या नंतर ही मोठी अपडेट आहे. तुमच्या मोबाईल वरती अशा प्रकारे मेसेज आला असेल की डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 1500 हॅज बीन क्रेडिटेड टू युअर अकाउंट. डेट असेल त्याच्यावरती काहींच्या खात्यामध्ये 24 तारखेला पैसे जमा झाले असतील, काही महिलांच्या खात्यामध्ये 25 जानेवारीला झाले असतील, तर काही महिलांच्या 26-27 जानेवारी पर्यंत सुद्धा पैसे झालेले असतील. काही महिलांचे लेट पैसे आले असतील टेक्निकल एररमुळे वगैरे, तर 30 जानेवारी पर्यंत तर सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील. आता हे झालं 7व्या हप्त्याबद्दल. हा 7व्या हप्त्याचा SMS आहे. तुमच्या मोबाईलवरती आता 8व्या हप्त्याचा सुद्धा असाच प्रकारे मेसेज येणार आहे. कारण की बघा 8वा हप्ता वाटप करण्यासंदर्भात आता महायुती सरकारने तयारी केलेली आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता महायुतीचं सरकार लवकरच 8वा हप्ता पाठवणार आहे अशी अपडेट समोर येत आहे. तर आता आपण सविस्तर अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. तुम्हाला जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, आता आपण यानंतर महत्वाची माहिती. आता तुम्हाला लाडक्या बहिणींना 8व्या हप्त्याची तारीख सांगणारच आहे. त्या अगोदर अजून एक आनंदाची बातमी आहे आपल्या चॅनलच्या सर्व व्ह्युअर्ससाठी. बघा व्ह्युअर्ससाठी गिफ्ट असणारे पैठणी गिव्ह अवे करण्यात येणार आहे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर बघा ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये देण्यात येणार आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये देण्यात येणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, ही पैठणी साडी लकी विनरला भेटणार आहे. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये देणार आहोत. पोस्टाच्या माध्यमातून ही साडी तुमच्या ऍड्रेसवरती पोहोचवण्यात येईल. जे पण लकी विनर होतील त्यांना ही साडी ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण होईल त्याच दिवशी वाटप करण्यात येईल. ठीक आहे, ही झालं आपल्या चॅनलच्या गिव्हअवे बद्दल अपडेट. आता आपण लाडकी बहीण योजनेच्या अपडेट संदर्भात माहिती पाहूया. तर बघा आता अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा झाले. आता बघा लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो 1500 रुपयेच मिळणार आहे आणि तुम्हाला जो मार्चचा हप्ता आहे तो 2100 रुपये मिळणार आहे. बघा तुम्हाला आतापर्यंत असा मेसेज येत होता की 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. आता लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये जमा झाल्याचा अशा प्रकारचा मेसेज येणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला अजून 1 महिना वाट पाहायची आहे. मार्च महिन्यामध्ये अशा प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे की लाडक्या बहिणींना तेव्हापासून 2100 रुपये मिळणार आहेत अशी अपडेट समोर येत आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजना आता बघा लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. बघा सर्वात महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींना बघा डिसेंबरचा जो हप्ता मिळाला तो पण एकदम शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मिळाला, अंतिम आठवड्यामध्ये मिळाला. डिसेंबरच्या हप्त्यासाठी सुद्धा बहिणींना वाट पाहावी लागली. त्यानंतर जानेवारीच्या हप्त्यासाठी सुद्धा बहिणींना वाट पाहावी लागली. एकदम शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा झाले. परंतु आता अशी अपडेट येत आहे की लाडक्या बहिणींना जो फेब्रुवारीचा हप्ता आहे त्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार नाही, प्रतीक्षा जास्त करावी लागणार नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आता लवकरच जमा होणार आहेत आणि लवकर देण्याचा विचार महायुती सरकारने केला आहे अशी माहिती मिळालेली आहे.
ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आता 8वा हप्ता वाटप होणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. तसेच 8वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे. सोबत तुमचे जे काही मागचे पैसे राहिलेले आहेत ते पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. उदाहरणार्थ ज्या महिलांचे जानेवारीचे हप्ता त्यांना मिळाला नाही, काही टेक्निकल एररमुळे किंवा त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे जर त्यांना हप्ता मिळाला नसेल मागचा, तर ते पैसे सुद्धा तुम्हाला 8व्या हप्त्याच्या सोबतच मिळतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ही आत्ताची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे. मराठी एनिकेट या युट्यूब चॅनलवरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. तसेच बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता जानेवारीच्या हप्त्याचे पैसे वाटप संदर्भात किती महिलांना लाभ मिळालेला आहे त्या संदर्भात माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तर बघा 25 जानेवारी रोजी जवळपास 1.31 कोटी महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा करण्यात आला आणि आतापर्यंत बघा 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. बघा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. बघा जानेवारी महिन्याचा सन्मान निधी सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास झालेला आहे. 25 जानेवारी 2025 ला 1.31 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधी जमा आतापर्यंत बघा 2.41 कोटी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा झालेला आहे आणि 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये निधी जमा झालेला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तर बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी कधी किती पैसे जमा झाले तर बघा 24 जानेवारी पासून हे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. काही महिलांना 24 तारखेला पैसे मिळाले, काही महिलांना 25 ला मिळाले, काहींना 26-27 ला पण मिळाले. त्यानंतर बघा पहिल्या दिवशी 1,10,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. त्यानंतर 25 जानेवारीला 1,31,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते सन्मान निधी. त्यानंतर अशा प्रकारे एकूण 2 दिवसात 2.41 कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आता मिळालेला आहे जानेवारी महिन्याचा तो 2,41,00,000 महिलांना मिळालेला आहे. एवढ्या महिला पात्र होत्या आणि या महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता बघा तुम्हाला जो या ठिकाणी नवीन हप्ता मिळणार आहे 8वा हप्ता तो पण तुम्हाला लवकरच देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट आहे की 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे आधार कार्ड नव्हते अशा महिलांनी सुद्धा आधार कार्ड लिंक करून घेतले आणि त्यांना सुद्धा जानेवारी महिन्याचा वाढीव हप्ता देण्यात आलेला आहे. त्यांचे जे काही पाठीमागचे पैसे होते ते सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. आता बघा फेब्रुवारीचा तुम्हाला हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2,50,00,000 पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर तुम्हाला काही तक्रारी वगैरे या ठिकाणी असतील तर तुम्ही टोल फ्री नंबरवरती या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट जर बघा माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही किंवा ज्या महिलांनी मागचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी काही टोल फ्री नंबर आहेत त्यावर तुम्ही संपर्क साधून याबद्दल तक्रार किंवा निवेदन करू शकता. लाडकी बहिणींच्या या नंबरवर आपण संपर्क साधून आपल्या समस्येचं निराकरण करू शकता. तर टोल फ्री नंबर आहे 181 नंबर आहे याच्यावरती कॉल करून तुम्ही माहिती मिळवू शकता. तर हे काही नंबर आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी. आता लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेमधून सुद्धा 830 रुपये दिले जातात. बघा तुम्हाला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. प्रत्येक गॅस मागे 830 रुपये दिले जातात. म्हणजे वर्षातून तुम्हाला अन्नपूर्णा योजनेतून 2500 रुपये दिले जातात. आता बघा पहिला जो गॅस सिलेंडर मोफत मिळाला होता तो ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला होता. ठीक आहे. त्यानंतर आता जो दुसरा गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. याच्यामध्ये जी पात्रता आहे की महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. जर पुरुषाच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर ते महिलेच्या नावावरती करावे लागेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता सर्वात मोठी अपडेट अशी आहे की 8वा जो हप्ता वाटप होणार आहे त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. फक्त पात्र महिलांनाच हा लाभ दिला जाणार आहे. सर्वात मोठी ही अपडेट आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच फक्त लाभ मिळणार आहे. कारण की या ठिकाणी मोठी अपडेट समोर येत आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट 1171 बोगस लाभार्थी आहेत. राज्य सरकारने मागील 7 महिन्यापूर्वी ही योजना केली होती. बघा या महिला
दुसऱ्या राज्यातील आहेत किंवा असल्यामुळे या योजना या महिलांना लाभ मिळणार नाही. ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांच्यासाठी आहे. म्हणून ज्या महिला महाराष्ट्र राज्यातील आहेत अशाच महिलांना या योजनेमधून लाभ दिला जाणार आहे. ही लेटेस्ट अपडेट आहे. त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट. आता या ठिकाणी सर्वात मोठी घोषणा, 8वा हप्ता लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच आता 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे. ठीक आहे. आता ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांना सुद्धा लवकरच या ठिकाणी नवीन संधी देण्यात येणार आहे किंवा त्यांचे फॉर्म लवकरच चेक करून अप्रूव्ह केले जाणार आहे. तसेच ज्या महिलांना 7वा हप्ता मिळाला नाही त्यांना 8व्या हप्त्यासोबत त्याचे पैसे मिळून जातील. जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तरच पैसे मिळतील. तसेच ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेतात लाडकी बहीण योजना सोडून, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. उत्पन्नात वाढ झाली आहे का? तर नाही. तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे तो 1500 रुपयेच मिळणार आहे. 2100 बाबत निर्णय मार्च महिन्यामध्ये होणार आहे. मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील. ठीक आहे. त्यानंतर जर 8व्या हप्त्याची तारीख सांगायची झाली तर अजूनपर्यंत अधिकृत तारीख जाहीर झालेली नाहीये. परंतु 8वा हप्ता जो आहे तो पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 3 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी हा जो कालावधी आहे अतिशय महत्वपूर्ण आहे. या कालावधीमध्ये 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.